पांडुरंगाच्या मंदिरात एकदा मोठा उत्सव होता. देवाच्या दर्शनासाठी राजे, पंडित, साधू सर्व जमले होते. सोन्याचे अलंकार, सुगंधी फुले, वेद मंत्र. पण विठ्ठल शांत उभा होता. तेवढ्यात एक गरीब भक्त आला. ना वस्त्र ना दान, फक्त डोळ्यांत अढळ विश्वास. तो म्हणाला, माझा देह काही देऊ शकत नाही, पण माझे मन पूर्ण तुझ्यात रंगले आहे. क्षणात मंदिर उजळले. विठ्ठल हसला. तेव्हा देव म्हणाला, जिथे देहाची आस जळते तिथेच माझे खरे वासस्थान असते. त्या क्षणी राजे, रंक, ज्ञानी, अज्ञानी सगळे भेद विरघळले. अवघा रंग एक झाला, सगळेच भगवंतात रंगले. अवघा रंग एक झाला, रंगले भगवन. जळो देहाची आस, जेथे विठ्ठलावरी विश्वास. जेव्हा देवभक्त पूर्णपणे भगवंतात तल्लीन होतो, तेव्हा तो आणि देव हे दोन राहत नाही. अवघा रंग एक होतो. देह, मन, आत्मा अने सर्व भगवंतात विलीन होते. देहाची ओढ, अहंकार संपतो. आत्मा आणि विठ्ठल यांचं अद्वैत साधलं जातं. जय जय रामकृष्ण हरी. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संत परंपराचा हा दिव्य संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी.